हो, पण तुम्हाला काम करण्याची काय गरज आहे? ताई आहेत ना, त्या करतील किचनमधलं काम. इतकं बोलणं ऐकताच नंदाताईची मोठी सुनबाई मिनल किचनमधून बाहेर आली आणि रागात म्हणाली, का मी या घरातली कामवाली आहे का, जी दिवसभर काम करत राहील आणि तुला जेव्हा पाहिजे तेव्हा बॅग उचलून स्वतःच्या माहेरी निघून जायचं? शांतपणे तुझी बॅग ठेव आणि माझ्यासोबत घरातली कामं कर. अजिबात नाही, मी आता कोणतंही काम करणार नाही. माझ्या आईने मला बोलावलं आहे आणि मी नक्कीच जाणार. परंतु सुनबाई मिनल अगदी ठीक बोलते. जशी ती या घरातली सुनबाई आहे तशीच तू देखील आहे. मग तिने एकटीने दिवसभर स्वयंपाकघर का सांभाळावं? नंदाताई बोलू लागल्या. तेव्हा कविता म्हणाली, अहो आई, एक दिवस ताईंनी काम केलं तर काही डोंगर कोसळणार नाही. स्वतःच्या जाऊबाईचं इतकं बोलणं ऐकून मिनल रागाने बोलू लागली. ही एका दिवसाची गोष्ट नाही, तुझं तर हे रोजचं आहे. काम करायला नको म्हणून तू कोणत्या ना कोणत्या बहाणा सांगून तयार होऊन घराच्या बाहेर निघून जातेस. हो का? तर तुम्हाला ह्या गोष्टीचं टेन्शन आहे. मी माझ्या माहेरी जाते म्हणून तुम्ही जळता का? आता जर माझ्या घरातल्यांनी मला बोलावलं तर मला जायला नको का? परंतु कविता, घरातल्या कामांमध्ये तुला देखील मदत करायलाच पाहिजे, नंदाताई म्हणाल्या. तेव्हा कविता म्हणाली, सगळं काम घरातलं करते मी, अजून काय जीव देऊ स्वतःचा? हे ऐकून मोठी सुनबाई मिनल म्हणाली, ठीक आहे, आता मी देखील ठरवलं आहे की मी एकटीच घरातलं कोणतंच काम करणार नाही. असं बोलत मिनल पाय आपटत तिच्या खोलीत निघून गेली. ठीक आहे, नका करू, मी माझ्या माहेरी नक्कीच जाईन, असं बोलत कविता घराच्या बाहेर निघून गेली. नंदाताई आणि जयराम भाऊंना 2 मुलं होते, गणेश आणि दीपक. मोठा मुलगा गणेशची बायको मिनल आणि लहान मुलगा दीपक याची बायको कविता. गणेश तर स्वतःच्या वडिलांचं किराणा मालाचं दुकान सांभाळत होता, तर दीपकला दुकानात बसायला अजिबात आवडत नव्हतं. तो एक विमा एजंट होता, परंतु त्यामध्ये त्याची इतकी खास कमाई होत नव्हती. त्यामुळे सरकारी नोकरीसाठी तो प्रयत्न करत होता. थोड्या वेळातच नंदाताईंचा नवरा जयराम भाऊ घरात आले आणि खुर्चीवर बसत म्हणाले, नंदा, आज तर खूप थकलो आहे. अहो दीपक, आज देखील दुकानात आला नाही का? नाही नंदा, सांगतोय की दुकानात काम करणं मला आवडत नाही, त्यामुळे सरकारी नोकरीसाठी परीक्षा द्यायची आहे. आता याला कोण समजवणार की सरकारी नोकरी इतक्या सहजासहजी मिळत नाही आणि दुकानात गणेशला देखील त्याची गरज आहे. अरे देवा, इथे धाकट्या मुलाने दुकानात काम न करण्याचा हट्टच धरला आहे. दुसरीकडे धाकटी सुनबाई आहे जी घरातलं कोणतं काम करायला तयार नाही. नंदाताई सांगू लागल्या, ठीक आहे नंदा, खूप भूक लागली आहे, सुनबाईला सांग जेवण वाढायला. जयराम भाऊ म्हणाले. तेव्हा नंदाताई स्वतःच उठून किचनमध्ये जाऊ लागली. गुडघेदुखीमुळे त्यांना चालायला खूप त्रास होत होता. अगं नंदा, सुनबाई कुठे आहे? तिला सांग ना जेवण वाढायला. अहो, कोणी जेवण कुठे बनवलं आहे? तुमची धाकटी सुनबाई आहे जी रोजच्याप्रमाणे तयार होऊन बाहेरी निघून गेली. आता तिला बघून मोठ्या सुनबाईने देखील काम करायला अगदीच स्पष्ट नकार दिला आहे. हे ऐकून जयराम भाऊनी त्यांच्या मोठ्या सुनबाईला आवाज दिला. ती बाहेर आली तेव्हा जयराम भाऊ म्हणाले, सुनबाई, हे सर्व काय चालू आहे? तू जेवण बनवायला नकार का दिलास? धाकटी सुनबाई तर अगदीच नासमज आहे, परंतु तुला तर सगळं समजून घ्यायला पाहिजे ना. मग तुम्हीच सांगा बाबा, हे सगळं किती दिवस चालणार? पूर्ण दिवस मीच का किचनमध्ये राब राबायचं? तुमच्या धाकट्या सुनबाईच्या हाताला मेहंदी लावली आहे का? आणि त्यास भरीच भर म्हणजे तिकडे दुकानात देखील माझा नवरा काम करतो आणि मेहनत करून घर चालवतो. धाकट्या दीराचं कर्तव्य नाही का की घरातल्या घर खर्चामध्ये त्यांनी देखील सहभाग घ्यावा? आम्ही दोघा नवरा बायकोंनीच का घरामध्ये नोकराप्रमाणे राबायचं? तुझं बोलणं तर अगदी योग्य आहे सुनबाई, मी याबद्दल त्या दोघांसोबत बोलेन, परंतु सध्या तरी जेवण बनव, मला खूप भूक लागली आहे आणि दुकानात देखील गणेशसाठी जेवण घेऊन जायचं आहे. जयराम भाऊंनी सांगितलं तेव्हा मिनल अगदीच स्पष्ट शब्दात बोलू लागली. ठीक आहे, मी देखील तेव्हाच काम करेन जेव्हा या समस्येवर काही उपाय निघेल. त्याआधी तर मी देखील कोणत्या कामाला हात लावणार नाही, असं बोलत ती तिच्या खोलीत निघून गेली. मोठ्या सुनबाईचं हे बोलणं, ते वागणं पाहून जयराम भाऊ आणि नंदाताई हैराण झाल्या. नंदाताईंनी खूप मेहनतीने सर्वांसाठी जेवण बनवलं, परंतु आता जयराम भाऊंना आणखी शांत बसणं योग्य वाटलं नाही. संध्याकाळ होईपर्यंत त्यांचा धाकटा मुलगा आणि सुनबाई दोघेही घरी पोहोचले होते आणि मोठा मुलगा गणेश देखील दुकानातून घरी परत आला होता. काय झालं बाबा, तुम्ही बोलावलं? दोन्ही मुले स्वतःच्या वडिलांपाशी बसत म्हणाले. तेव्हा जयराम भाऊ म्हणाले, बाळा दीपक,
आता तुला देखील तुझी जबाबदारी सांभाळायला हवी. काय झालं बाबा, तुम्हाला काही बोलायचं आहे का? माझा बोलण्याचा अर्थ हा आहे की तुझा मोठा भाऊ शेवटी किती दिवसपर्यंत घरातला सर्व खर्च चालवेल. मी विचार करतोय की आता वाटणी करणे ठीक असेल. घराचे हिस्से करतो जेणेकरून रोजचं हे भांडण तरी संपून जाईल. तेव्हा गणेश म्हणाला, परंतु बाबा मला असं वाटत नाही की असे हिस्से केल्यामुळे ह्या समस्येवर उपाय सापडेल. मला असं वाटतंय की घरातल्या प्रत्येकाने स्वतःचं कर्तव्य ओळखून ते कर्तव्य पार पाडलं तर सर्व काही ठीक होईल. तेव्हा जवळच बसलेली नंदाताई म्हणाली, अरे बाळा, जर प्रत्येकाला स्वतःची जबाबदारी समजली असती तर मग काहीच टेन्शन नव्हतं. परंतु ह्या घरात तर प्रत्येकजण स्वतःच्या मर्जीचा मालक आहे आणि तू देखील केव्हापर्यंत स्वतःच्या लहान भावाचं कुटुंब सांभाळत राहशील. हे बोलणं ऐकताच त्यांच्याजवळ उभी असलेली त्यांची धाकटी सून कविता म्हणाली, काय असं काय केलं यांनी आमच्यासाठी? आम्ही तर आमचं कमावतो आणि खातो, तरी देखील दिवसभर टोमणे ऐकत असतो. मी तर बोलते, करून टाका घराचे हिस्से, रोज रोजच्या भांडणातून तरी सुटका मिळेल. तेव्हा मोठी सुनबाई मिनल रागात म्हणाली, हो हो, मला सर्व माहीत आहे. तू तर याचाच विचार करून घराचे हिस्से करायला तयार आहेस की तुला आई आणि बाबांची जबाबदारी घ्यायला लागू नये आणि त्यांचं सर्व ओझं मीच उचलावं. परंतु आता मी देखील ठरवलं आहे की मी आता त्यांचं कोणतंच काम करणार नाही. भरपूर दिवस कामं केली. तेव्हा धाकटी सून कविता पटकन म्हणाली, मी देखील ठेका नाही घेतला या लोकांना सांभाळण्याचा. दोन्ही जाऊबाईमध्ये भांडण जुंपलं. तेव्हा गणेश रागात ओरडत म्हणाला, मिनल, तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईबाबांना ओझं म्हणण्याची? तेव्हा दीपक म्हणाला, दादा, आई आणि बाबा माझ्यासोबत राहतील. शेवटी माझं देखील त्यांच्याप्रती काही कर्तव्य आहेच. असं बोलून तो त्याच्या खोलीत निघून गेला. तेव्हा कविता त्याच्या मागे मागे पाय आपटत आली आणि रागात म्हणाली, माझी एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐक. मी तुझ्या आईबाबांना अजिबात माझ्यासोबत ठेवणार नाही. हे बघ कविता, ते माझ्या आईवडील आहेत, ज्यांनी मला जन्म दिला आहे. मग म्हातार वयात मी त्यांना असं सोडून देऊ का? ते सगळं मला माहीत नाही. मी फक्त तुझ्यासोबतच राहू शकते. बाकी या घरामध्ये कोणी राहावं किंवा न राहावं, कोणी जगावं किंवा मरावं, याने मला काहीच फरक पडत नाही. कविता, तू तुझी हद्द पार करतेस. आता यावरून आणखी काही वाद होणार नाही. माझं बोलणं तुला ऐकावंच लागेल. नाही, अजिबात नाही. मी देखील सांगितलं आहे की मी तुझ्या आईवडिलांसोबत एक क्षण देखील राहणार नाही. इतकं बोलणं ऐकताच दीपकने कविताच्या तोंडावर एक जोरदार चपराक लगावली. अशी कानाखाली भेटल्यानंतर कविता अगदी हैराण झाली आणि मग रागाने लालबुंद झालेल्या डोळ्यांनी स्वतःच्या नवऱ्याकडे पाहत बोलू लागली, तुझ्या आईवडिलांसाठी तू माझ्यावर हात उचललास? हे तू चांगलं केलं नाहीस. आता तर मी तुला बघेनच. जवळपास 1 तासानंतर कविता तिच्या माहेरी पोचली. मम्मी, पप्पा असं म्हणत रडत कविताने आवाज दिला. तेव्हा तिचे आईवडील खोलीतून बाहेर आले. पाहिलं तर अंगणात उभी त्यांची मुलगी रडत होती. अरे कविता, तू ह्या वेळेला येथे? सर्व काही ठीक आहे ना? तिच्या मम्मीने विचारलं. तेव्हा कविता म्हणाली, मम्मी, तुम्ही माझं लग्न कोणत्या घरात लावून दिलं आहे? अगं बाळा, पण झालं काय ते तर सांगशील? कविताच्या वडिलांनी विचारलं. काय सांगू पप्पा, पूर्ण दिवस त्या घरामध्ये काम करून करून माझी हाडं झिजत आहेत. माझे सासरचे लोक मला रोजच्या रोज नको नको ते शब्द ऐकवतात. एक देखील संधी सोडत नाही टोमणा मारण्याची. आणि त्यात भरीसभर म्हणजे माझा नवरा बोलतो की जर या घरात राहायचं असेल तर पूर्ण दिवस सासू सासऱ्यांची सेवा करावी लागेल. इतकं बोलणं ऐकून तिची आई म्हणाली, काय, माझ्या मुलीला त्या लोकांनी घरातली कामवाली समजलं आहे का? मग रडत कविता म्हणाली, आता तूच सांग, मी दिवसभर घरातली काम करू की माझ्या सासू सासऱ्यांचे पाय दाबू? आणि जेव्हा मी काम करण्यासाठी नकार दिला तेव्हा तुमच्या जावयाने मला मारहाण केली आणि धक्के देऊन मला घराच्या बाहेर हकलून लावलं. इतकं बोलून कविताच्या आईवडिलांचा चेहरा रागाने लालबुंद झाला. तेव्हा तिचे बाबा म्हणाले, काय त्यांची इतकी हिंमत? तेव्हा तिची आई म्हणाली, बाळा, त्यांची हिंमत तर तूच वाढवली आहेस, जे नेहमीच त्यांचे अत्याचार सहन केलेस आणि कधीही त्यांच्यासमोर मोठ्या आवाजात बोलली नाहीस. तेव्हा कविता म्हणाली, परंतु आई, जर सहन नसतं केलं तर काय केलं असतं? मी तर हाच विचार करत होते की कशाही प्रकारे माझा संसार टिकावा. परंतु तेव्हा कविताची आई म्हणाली, लग्नाच्या आधी ते लोक बोलत होते की आम्ही आमच्या सुनेला मुलीप्रमाणे ठेवू आणि आज तेच लोक मारहाण करू लागलेत. पण बाळा, तू काळजी करू नकोस.
खूप त्रास दुःख सहन केले आहेस तू. आता तू तुझ्या आईवडिलांच्या घरी आहेस. त्या लोकांना तर आज आम्ही बघूनच घेऊ. तिकडे कविता घर सोडून गेली आहे ही गोष्ट घरातल्या लोकांना समजली तेव्हा सगळेच टेन्शनमध्ये आले. मग गणेश म्हणाला, काय गरज होती स्वतःच्या बायकोवर हात उचलण्याची? मग अजून काय करणार दादा? तिने तर सरळ सरळ सांगितलं की ती माझ्या आईवडिलांसोबत अजिबात राहणार नाही. दादा, मी तिचा उद्धटपणा आजपर्यंत सहन करत आलो होतो. तिला कधीच काही बोललो नाही. परंतु आज ती आईबाबांबद्दल जे म्हणाली ते मी सहन करू शकलो नाही. हे ऐकून जयराम भाऊ म्हणाले, हे तू ठीक नाही केलेस बाळा. आता जा आणि कविताला समजावून पुन्हा परत घरी घेऊन ये. नाही बाबा, मी तिची समजूत काढायला अजिबात जाणार नाही. ती परत येईल किंवा न येईल याने मला काही फरक पडत नाही. असं बोलून दीपक तिथून निघून गेला. परंतु जयराम भाऊ स्वतःच्या मुलाचा असा संसार मोडताना पाहू शकत नव्हते. त्यामुळे हार म्हणून त्यांनीच तिथे जाण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी ते कविताच्या माहेरी पोचले. तेव्हा त्यांना समोर पाहून कविताचे वडील म्हणाले, कशासाठी इथं आला आहात? जयराम भाऊंनी स्वतःच्या मुलाच्या त्या वागणुकीवरून हात जोडून माफी मागितली. तेव्हा तिचे वडील मोठ्या आवाजात म्हणाले, हो का? आधी तर आमच्या मुलीवर इतके अत्याचार केले आणि आता माफी मागायला आलात? तुम्ही विचार तरी कसा केला की आम्ही आमच्या मुलीला पुन्हा परत त्या घरी पाठवू? ज्या तोंडाने आला आहात त्याच तोंडाने आता परत निघून जा. असं करू नका. नातेवाईकांमध्ये आमची काय इज्जत राहील? जयराम भाऊ म्हणाले. तेव्हा कविताची आई बोलू लागली, याबद्दल तर तुम्ही तेव्हा विचार करायला पाहिजे होता जेव्हा तुमच्या मुलाने आमच्या मुलीवर हात उचलला होता, तिला मारहाण केली होती. ठीक आहे ताई, कविताने तुम्हाला हे तर सांगितलं की दीपकने तिच्यावर हात उचलला, परंतु हे नाही सांगितलं की शेवटी त्याने हात का उचलला. चूक तर तुमच्या मुलीची देखील कमी नव्हती. हे ऐकून कविता खोटे खोटे अश्रू आणत म्हणाली, पप्पा, इतकं सगळं होऊन देखील हे लोक मला चुकीचं ठरवतात. आत्तापर्यंत तर हे लोक फक्त मारहाण करत होते. जर त्यांना शक्य झालं तर ते माझा जीव घ्यायला देखील मागे पुढे बघणार नाही. हे बघा भाऊ, आता आम्हाला काही ऐकायचं नाही. तुम्ही शांतपणे इथून निघून जा. आता तर तुमच्यासोबत कोर्टातच आमची भेट होईल. त्यावर जयराम भाऊ हात जोडून म्हणाले, एकदा पुन्हा विचार करा. मुलीच्या चुकीवर पांघरून घालून इतका मोठा निर्णय घेणं योग्य नाही. तुमच्या हातामध्ये दोन्ही घरांची दोरी आहे. तुमच्या एका निर्णयाने 2 घर उद्ध्वस्त होऊ शकतात आणि एकत्र देखील येऊ शकतात. तेव्हा कविताची आई म्हणाली, तुम्ही तुमची चिंता करा. आमच्या मुलीचा संसार तर आम्ही पुन्हा नव्याने उभा करून देऊ. आणि हां, पण तुम्ही आमच्या मुलीला जी मारहाण केली आहे ना, त्याच्या बदला तर आम्ही नक्कीच घेऊ. तुम्ही जा इथून. उदास होऊन जयराम भाऊ घरी परत आले. तेव्हा नंदाताई म्हणाल्या, काय झालं हो? सुनबाईला सोबत घेऊन नाही आलात? नाही नंदा, त्यांनी तर सरळ नकार दिला आहे. मी तर त्यांच्यासमोर हात जोडले, माफी देखील मागितली. परंतु ना कविता पुन्हा परत यायला तयार झाली आणि नाही तिचे आईवडील तिला पाठवायला तयार झालेत. आता तर कोर्ट केसची धमकी देत आहेत. काय कोर्ट केस? इतकं जास्त काही झालं देखील नाही. मग स्वतःच्या मुलाकडे दीपककडे पाहत नंदाताई म्हणाल्या, बाळा, आता तुलाच कविताची समजूत काढून पुन्हा इथे घेऊन यावं लागेल. आई, इतकी काळजी करण्याची काही गरज नाही. कविताला तिच्या माहेरीच राहू दे. जी माझ्या आईवडिलांना स्वीकारू शकत नाही, मला अशा बायकोची अजिबात गरज नाही. आणि राहिली गोष्ट तक्रार करण्याची, केस करण्याची, तर त्यांना जे करायचं आहे ते करू देत. हे बघ बाळा, असं हट्ट केल्याने, अडून राहिल्याने संसार उद्ध्वस्त होतात. त्यामुळे तुला समजावतोय की गोष्ट वाढण्यापेक्षा ती वेळेवरच सोडवण्यामध्ये समजूतदारी आहे. अगं आई, आता गोष्ट तर खूप पुढे गेली आहे. आता जे होईल ते बघून घेऊ आपण. असं बोलत दीपक तिथून उठून निघून गेला. मागे उभी असलेली मोठी सुनबाई मिनल त्याचं हे सर्व बोलणं ऐकत होती. आता 1 दिवसच झाला असेल. दुपारी जेव्हा गणेश दुकानातून घरी जेवणासाठी आला तेव्हा स्वतःच्या आईला कपडे धुताना पाहून तो चकित झाला. त्याला समजलं की प्रकरण काय आहे. तो त्याच्या खोलीत गेला आणि मोठ्या आवाजात म्हणाला, मिनल, हे सर्व काय चालू आहे? का मी काय केलंय? मिनलने विचारलं. तेव्हा गणेश म्हणाला, आता आईबाबांचे 2 जोडी कपडे धुणं हे लहानचं काम देखील तुला जड वाटू लागलं का? हो, मी देखील कधीपर्यंत एकटीच या घरातली कामं करत राहू? कपडे धुणं तुम्हाला छोटं काम वाटत असेल, पण मला नाही. माहीत आहे दिवसभर घरामध्ये किती कामं असतात. ती महाराणी तर अगदी थाटात माहेरी जाऊन बसली आहे. मी एकटीच का घरातल्या कामांमध्ये मरमर मरायचं? हे बघ मिनल, हे तू ठीक करत नाहीस, गणेश रागात म्हणाला.
तेव्हा मिनल ओरडत बोलू लागली, मला माहीत आहे काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. आता आजपासून मी फक्त माझंच काम करेन, ना कोणासाठी जेवण बनवेन ना इतर कोणतं काम करेन. असं बोलून ती पाय आपटत किचनमध्ये निघून गेली. इकडे कविताच्या माहेरी तिचे वडील तिच्याजवळ आले आणि म्हणाले, बाळा, दीपकचा काही फोन आला होता का? नाही बाबा, तो मला का फोन करेल? सगळ्या प्रकरणाला कारणीभूत तर तोच आहे. कविता बोलू लागली तेव्हा तिचे पप्पा म्हणाले, काही हरकत नाही, तू काळजी करू नकोस. मी आत्ताच वकिलाला भेटून आलो आहे. तुझ्या सासरच्या लोकांवर हुंड्याची केस दाखल केली आहे. पण पप्पा, हुंड्याबद्दल तर काहीच बोलणं झालं नाही. अगं बाळा, हे तर आपल्याला माहीत आहे की आपण खोटा आरोप लावला आहे. परंतु वकिलांचं म्हणणं आहे की आपली केस मजबूत करण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा तर आधार घ्यावाच लागेल. हुंड्याचा मुद्दा गरजेचा होता. आता तू बघच कसा मी त्यांना दिवसा तारे दाखवतो. तुझ्या पायाजवळ बसून तुझ्याकडून माफी मागतील ते. हे ऐकून कविताची आई म्हणाली, अगदीच योग्य केलेत तुम्ही. त्यांना देखील समजू देत की कोणाच्या मुलीला त्रास देण्याचा परिणाम काय होतो. तुरुंगात जाऊन खडी फोडायला लागतील ना, तेव्हाच त्यांची अक्कल ठिकाणावर येईल. बाळा, तू आराम कर, काळजी करण्याची अजिबात गरज नाही. असं बोलून कविताचे पप्पा खोलीतून बाहेर आले. इकडे कविताच्या सासरी तिची जाऊबाई मिनल देखील स्वतःसाठी वेगळं जेवण बनवू लागली. परंतु गणेशला ते सर्व अजिबात आवडत नव्हतं. आज रविवार होता. गणेश अगदीच उदास होऊन अंथरुणावर पडलेला होता. विचारांचं वादळ त्याच्या डोक्यामध्ये निर्माण झालं होतं. मग मिनल त्याच्याजवळ आली आणि म्हणाली, सकाळचे 10 वाजले आहेत, परंतु तुम्ही आत्तापर्यंत नाश्ता केला नाही. रात्री देखील तुम्ही काही खाल्लं नाही. मी नाश्ता घेऊन येते, उठून नाश्ता करा. तेव्हा गणेश म्हणाला, नाश्ता मी तेव्हाच करेन जेव्हा तू माझ्यासोबत आईबाबांसाठी देखील जेवण बनवशील. ते आता मंदिरातून परत येतच असतील. तू त्यांच्यासाठी देखील नाश्ता बनव. यावर मिनल रागात म्हणाली, अच्छा, अजूनपर्यंत तीच गोष्ट धरून ठेवली आहे का? मग माझा देखील हट्ट आहे. आता मी त्यांचं जेवण बनवणारच नाही. मग ठीक आहे, मी देखील जेवणार नाही. तेव्हा मिनल म्हणाली, ठीक आहे, मग तुम्ही देखील उपाशीच राहा. हो ठीक आहे. तसंही तुझ्याकडून जेवण कोणी मागितलं होतं का? निघ इथून, मला एकट्याला सोड, गणेश मोठ्या आवाजात म्हणाला. तेव्हा मिनल देखील अगदीच रागाने लालबुंद झाली आणि म्हणाली, जर तुम्ही असेच वागत राहिलात तर मी देखील कवितासारखी माहेरी निघून जाईन. अगं मग जा ना, तुला कोणी अडवलं आहे? म्हणजे तुम्हाला माझी काहीच गरज नाही का? तर ठीक आहे, मी जाते. अरे निघ, आत्ताच निघ, दरवाजा उघडाच आहे. नवऱ्याचं हे बोलणं ऐकून मिनल स्वतःची बॅग पॅक करू लागली. मी जात आहे, परंतु माझी एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐका. जर मी एकदा गेले तर पुन्हा परत येणार नाही. त्यानंतर तुझ्या आईवडिलांसोबत राहा एकटाच. असं बोलून ती घराच्या बाहेर निघून गेली. तिकडे जेव्हा मिनल बॅग उचलून तिच्या माहेरी पोचली तेव्हा तिला असा अचानक घरी पाहून तिचे वडील थोडे चिंतेत झाले. अरे बाळा, तू अचानक इथे? ना कोणता फोन केलास ना काही सांगितलंस. फोन करायला वेळच कुठे होता बाबा. का बाळा, काय झालं? सगळं ठीक तर आहे ना? काहीच ठीक नाही. एकीकडे तर माझे सासू सासरे आहेत ज्यांनी माझं जगणं नकोसं केलं आहे, तर दुसरीकडे तुमचा जावाई आहे जो नीट माझ्यासोबत बोलत देखील नाही. आता इथे येणार नव्हते तर काय करणार होते? हे बोलणं ऐकून मिनलचे वडील म्हणाले, काय याचा अर्थ तू तुझ्या सासरच्या लोकांसोबत भांडण करून इथे आली आहेस? आनंदाने नाही? हो बाबा, पण माझ्याजवळ दुसरा कोणताच मार्ग नव्हता. माझी धाकटी जाऊबाई तर सासरच्या जबाबदारीतून सुटका मिळवण्यासाठी स्वतःच्या माहेरी जाऊन बसली आहे आणि कामाचं सगळं ओझं त्या लोकांनी माझ्यावर टाकलं. परंतु आता मी देखील ठरवलं आहे की मी त्या घरी सासू सासऱ्यांची नोकराणी होऊन अजिबात राहणार नाही. हीच गोष्ट मी माझ्या नवऱ्याला सांगितली तेव्हा त्यांनी मला घरातून निघून जायला सांगितलं. हे ऐकून मिनलची आई म्हणाली, काय सासू सासऱ्यांचं काम करायला नको म्हणून तू इथे येऊन बसणार आहेस? आम्ही तर तुला असे संस्कार कधीच दिले नव्हते. हो आई, पण ते सासू सासरे फक्त माझेच आहेत का? माझ्या जाऊचे सुद्धा आहेत ना. मग मी एकटीने त्यांचं ओझं का उचलायचं? नाही बाळा, तुझे हे विचार खूप चुकीचे आहेत. घरातली वडीलधारी मंडळी कधीही ओझं नसतात. त्यांची सेवा करण्याची संधी तर नशीबवान लोकांनाच मिळते. आणि मला एक गोष्ट सांग, 7 वर्ष झाले आहेत तुझ्या लग्नाला. आजपर्यंत तुझे सासू सासरे तुला कधी ओरडले आहेत का? अगं ते तर तुझ्याशी मोठ्या आवाजात देखील बोलत नाहीत आणि जावाई देखील तुझी खूप काळजी घेतात. आम्हा लोकांचा आदर करतात. तुला आठवतंय जेव्हा तुझ्या बाबांना हार्ट अटॅक आला होता
तेव्हा मी एक फोन केल्यानंतर ते लगेचच आपल्या मदतीसाठी आले होते. प्रत्येक कठीण प्रसंगात ते आपल्यासोबत उभे राहिले. कधीही आम्हाला मुलाची उणीव भासू दिली नाही. आता तू सांग, जर त्या बदल्यात त्यांची फक्त इतकीच इच्छा असेल की तू त्यांच्या आईवडिलांची काळजी स्वतःच्या आईवडिलांप्रमाणेच घ्यावी, यामध्ये काय चुकीचं आहे? पण तू तर त्यांच्यासोबत भांडून आलीस. नातं दोन्हींकडून जपलं जातं. जर तू तुझ्या नवऱ्याकडून अपेक्षा ठेवतेस तर तू देखील त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न कर. स्वतःच्या आईवडिलांचं बोलणं ऐकून मिनलची नजर लाजेनं खाली झुकली. ती बोलू लागली, मला माहीत आहे आई की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मी तर फक्त त्यांना घर सोडून जाण्याची धमकी देत होती. परंतु जेव्हा त्यांनीच मला घरातून जायला सांगितलं तेव्हा माझा स्वाभिमान दुखावला गेला. पण आई, आता मी कोणत्या तोंडाने परत जाऊ? असं बोलत मिनल रडू लागली. तिकडे दोन्ही सुनांचं वागणं पाहून जयराम भाऊ अगदीच विचारात पडले. तेव्हा नंदाताई त्यांच्याजवळ येऊन बसली आणि त्यांना टेन्शनमध्ये पाहून म्हणाली, काय झालं आहो? कसला विचार करत आहात? नंदा, विचार करतोय की एकेकाळी अगदी हसत खेळत कुटुंब होतं आपलं. माहीत नाही आपल्या परिवाराला कोणाची नजर लागली. धाकट्या सुनबाईचा स्वभाव तर सुरुवातीपासूनच थोडा रागीट होता. परंतु मोठ्या सुनबाईकडून मला ही आशा नव्हती. तेव्हा नंदाताई म्हणाल्या, विचार केला होता की दोन्ही मुलांचं लग्न झालं की सुनबाई घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळतील आणि आपलं म्हातारपण अगदी आरामात जाईल, निवांत जाईल. परंतु कोणाला माहीत होतं की म्हातारपणात आपल्याला हे दिवस देखील पाहायला लागतील. आता हे सगळं बोलणं चालू होतं की दारावर बेल वाजते. जयराम भाऊंनी दरवाजा उघडला तेव्हा समोर मिनल तिच्या वडिलांसोबत उभी होती. जयराम भाऊ त्या लोकांना आतमध्ये घेऊन आले तेव्हा मिनल सासू सासऱ्यांच्या पाया पडते. मिनलचे बाबा म्हणतात, माझ्या मुलीच्या वतीने मी तुमची माफी मागतो. जसं आम्हाला समजलं की ती सासरी भांडून माहेरी आली आहे तेव्हा मी तिला त्याच पावलाने माघारी घेऊन आलो आहे. अहो नाही भाऊ, तुम्ही का माफी मागताय? मुलं आहेत, लहान आहेत, त्यांच्याकडून चुका होतातच. आमची मुलगी घरी परत आली, आमच्यासाठी इतकंच पुरेसं आहे. थोडंफार बोलणं करून मिनलचे बाबा तिला तिच्या सासरी सोडून निघून गेले. मोठी सुनबाई परत आल्यामुळे जयराम भाऊ आणि नंदाताईंनी सुटकेचा निश्वास सोडला. संध्याकाळपर्यंत जेव्हा गणेश घरी परत आला तेव्हा स्वतःच्या बायकोसोबत काहीही न बोलता तिला दुर्लक्षित करून त्याच्या खोलीत निघून गेला. अहो, मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. माझ्या आईवडिलांनी मला सगळं समजावलं आहे. मी वचन देते की यापुढे आईबाबांच्या सेवेमध्ये कधीच कोणती कमी येऊ देणार नाही. माझ्या आईवडिलांप्रमाणेच त्यांची सेवा करेन. तेव्हा गणेश म्हणाला, मिनल, आपलं प्रेम इतकं कमजोर होतं का की इतकं छोटंसं संकट आल्यावर तू तुझी बॅग घेऊन सरळ माहेरी निघून गेलीस? तेव्हा ती रडत म्हणाली, खरं सांगू का तर मला घर सोडून जायचं नव्हतं आणि जर तुम्ही मला एकदा अडवलं असतं तर मी त्याच वेळेला थांबले असते. तुमच्याशिवाय जगण्याची कल्पना देखील मी करू शकत नाही. वचन देते, यापुढे अशी चूक कधीही होणार नाही. ती रडू लागली तेव्हा गणेशने तिला मिठी मारली. आता 2 दिवस देखील ठीकसे गेले नव्हते की पोलिसांची गाडी त्यांच्या घरासमोर येऊन थांबली. पोलिसांना स्वतःच्या घरात पाहून जयराम भाऊंना खूप मोठा धक्का बसला. तेव्हा एक पोलीस बोलू लागला, तुम्हा लोकांविरुद्ध एक तक्रार नोंदवली गेली आहे. काय तक्रार? आणि आमच्या नावावर? पण आम्ही असं काय केलं? एकतर तुम्ही तुमच्या सुनबाईकडून हुंडा मागताय आणि वरून तिला मारहाण करताय. वैतागून तिच्या वडिलांनी तुमच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. असा कसा हुंडा मागायचा आरोप केला आमच्यावर? आम्ही तर कधी हुंड्याचं नाव देखील घेतलं नाही. परंतु तुमच्या सुनेनं तर स्वतःच्या नवऱ्यावर आणि सासू सासऱ्यांवर तिला मारहाण करून घरातून बाहेर हाकलून लावलं असा देखील आरोप केला आहे. नाही इन्स्पेक्टर साहेब, हे सगळं खोटं आहे. तिच्यावर हात उचलणं तर लांबच, आम्ही तर तिला कधी बोट देखील लावलं नाही. नवरा बायकोमध्ये छोटं मोठं भांडण झालं होतं, ज्यामुळे नाराज होऊन ती तिच्या माहेरी निघून गेली. मी तर तिची समजूत काढण्यासाठी देखील गेलो होतो. त्या लोकांसमोर हात देखील जोडले, परंतु तरी देखील ते ऐकले नाही. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब बोलू लागले, चांगलं असेल की तुम्ही त्या लोकांसोबत बसून काहीतरी तोडगा काढावा. जर केस कोर्टात गेली तर पूर्ण कुटुंबालाच त्रास सहन करावा लागेल. तुमच्याजवळ 24 तास आहेत. एकतर तुम्ही लोकांनी एकमेकांसोबत बसून यावर उपाय काढा. उद्या पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावा, नाहीतर आम्ही तुमच्या घरी येऊन तुम्हाला घेऊन जाऊ. पोलिसांचं ते बोलणं ऐकून जयराम भाऊ आणि नंदाताई यांचा अगदी थरकाप उडाला.
ठीक आहे इन्स्पेक्टर साहेब, मी त्यांच्यासोबत बोलतो. हात जोडत जयरामभाऊ बोलू लागले आणि अगदीच शांतपणे अंगणात असलेल्या पलंगावर बसले. संध्याकाळी जेव्हा त्यांची दोन्ही मुलं घरी परत आले तेव्हा जयरामभाऊंनी त्यांना सर्व काही सांगितलं. हुंडेच्या आरोपाबद्दल ऐकून दीपकला खूप राग आला. त्यांची हिंमत कशी झाली आपल्यावर इतका घाणेरडा आरोप लावायची. तेव्हा गणेश म्हणाला, रागावून काही होणार नाही, फोन करून आरामात त्यांच्यासोबत बोल, या समस्येवर उपाय नक्कीच सापडेल. जेव्हा दीपकने स्वतःच्या बायकोला कविताला फोन लावला तेव्हा तिच्या वडिलांनी फोन उचलला. बाबा, छोट्याशा गोष्टीवरून तुम्ही आमच्या विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली का बाळा? तू आमच्या मुलीवर हात उचललास ही छोटी गोष्ट होती? बाबा, रागामध्ये माझ्याकडून ती चूक झाली, परंतु तुम्ही तर माझ्या आईवडिलांवर हुंड्याचा खोटा आरोप लावला आहे. यामध्ये तर त्यांचा काही दोष नव्हता. हे बघ दीपक, मला तुझ्यासोबत काहीच बोलायचं नाही. आता तर आपण कोर्टातच भेटू, त्याचे सासरे बोलू लागले. तेव्हा दीपक रागात म्हणाला, ठीक आहे, मग जाऊ दे हे सगळं प्रकरण कोर्टात. खोट्या आरोपांच्या आधारावर कोणीही केस जिंकू शकत नाही. असं बोलून दीपकने फोन कट केला आणि स्वतःचं डोकं पकडून बसला. तेव्हा गणेश म्हणाला, काळजी करण्याची काही गरज नाही, मी एका चांगल्या वकिलाला ओळखतो. थोड्या वेळेत गणेश वकिलाला भेटायला गेला. कोर्टाची कार्यवाही सुरू झाली. घरातले सगळे लोक ह्याच काळजीत असायचे की शेवटी या सगळ्यांचा निकाल काय लागेल. पाहता पाहता अनेक महिने निघून गेले. एके संध्याकाळी जेव्हा गणेश आणि जयरामभाऊ कोर्टातून परत येत होते तेव्हा त्यांना पाणी देत मिनल म्हणाली, काय सांगितलं वकिलांनी? केव्हापर्यंत ही केस चालेल? तेव्हा गणेश हसत म्हणाला, देवाने आपलं ऐकलं, आपण केस जिंकलो. हे ऐकून घरातल्या सगळ्या लोकांच्या चेहऱ्यावर हसू आलं. मग नंदाताई म्हणाल्या, देवाच्या घरी उजेड आहे, अंधार नाही. मग दीपक म्हणाला, अगं आई, एक नाही 2-2 आनंदाच्या बातम्या आहेत. मला सरकारी नोकरी मिळाली. हे ऐकून त्याच्या आईवडिलांच्या आनंदाचा काहीच ठाव ठिकाणा राहिला नाही. घरामध्ये तर जणू काही एखाद्या सणाचं वातावरण निर्माण झालं. 2-3 दिवस निघून गेले तेव्हा नंदाताई स्वतःच्या नवऱ्याला म्हणाल्या, मला असं वाटतंय की दीपकसाठी एखादं चांगलं स्थळ पाहायला हवं. हे ऐकून जयरामभाऊ म्हणाले, अरे हे तू काय बोलत आहेस नंदा? हे बघा, त्यांनी तर घटस्फोटाचे कागद देखील पाठवले आहेत. तेव्हा घटस्फोटच व्हायचाच आहे, मग दुसरं स्थळ पाहायला काय हरकत आहे? ठीक आहे, परंतु कोणताही निर्णय घेण्याअगोदर एकदा दीपकसोबत बोल. तिकडे केस हरल्यामुळे कविताच्या माहेरी तर खूपच भयानक वातावरण झालं होतं. या दरम्यान कविताच्या भावाचं देखील लग्न झालं होतं. आता कविता तिच्या वहिनीच्या डोळ्यात देखील खूप लागली होती. काळजीत असलेले कविताचे पप्पा स्वतःच्या बायकोला म्हणाले, अगं, या वकिलाच्या नादात तर आपलं खूप मोठं नुकसान झालं आणि तिकडे तर त्या लोकांचं नशीबच उघडलं. आता तर दीपकला देखील सरकारी नोकरी मिळाली. हे ऐकून कविताची आई अगदी चिंतित झाली. त्यांना तर जणू काही खूप मोठा धक्का बसला. सरकारी नोकरी? आपण काय विचार करत होतो की त्यांना आपण तुरुंगात खडी फोडायला लावू आणि इकडे तर सगळं काही उलटं झालं. तेव्हा कविता तेथे येऊन बसली. तिची मम्मी म्हणाली, ठीक आहे, असू दे, जे व्हायचं होतं ते झालं. तुम्ही कवितासाठी एखादं चांगलं स्थळ पहा. योग्य वेळ पाहून एक चांगलं स्थळ पाहून कविताचे हात पिवळे करून टाकू. तेव्हा कविता म्हणाली, हे तू काय बोलतेस आई? काय गरज आहे कुठे स्थळ पाहण्याची? जर ते लोक देखील असेच निघाले तर? मला पुन्हा लग्न करायचं नाही. तेव्हा तिचे पप्पा म्हणाले, बाळा, तू तुझ्या हाताने घटस्फोटाच्या कागदांवर सही केली आहेस. आता किती दिवस तुला घरात बसवून ठेवू? लग्न तर तुला करावंच लागेल, नाहीतर आसपासचे आणि नातेवाईक तऱ्हेतऱ्हेच्या गोष्टी करतील, 100 प्रश्न विचारतील. तेव्हा कविता रागात म्हणू लागली, हो का पप्पा, आता तुम्हाला नातेवाईकांची काळजी वाटते? आणि जेव्हा मी माझं सासर सोडून इथे आली तेव्हा तुम्ही मला सांगितलं होतं, बाळा, हे तुझंच घर आहे, तू आरामात इथे राहा, काही काळजी करायची गरज नाही. मग आता काय झालं? अरे, आम्ही असं कुठं म्हटलं की हे घर तुझं नाही, पण आम्हाला देखील समजून घेण्याचा प्रयत्न कर. तिची आई तिला समजावत म्हणाली. तेव्हा कविता म्हणते, मला सगळं समजतंय आई. तुमची सुनबाई आल्यानंतर तुम्हाला आता माझं ओझं वाटू लागलं आहे. तेव्हा तिची आई म्हणाली, असं नाही गं, परंतु लग्न तर तुला करावंच लागेल, याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही. तेव्हा कविता नजर खाली करून म्हणते, एक रस्ता आहे, तुम्ही लोक जा आणि माझ्या सासरच्या लोकांसोबत बोला आणि त्यांच्याकडे माफी मागा. मुलीचं हे बोलणं ऐकून कविताचे बाबा रागाने म्हणाले, अच्छा, जेव्हा ते तुला इथे घ्यायला आले होते तेव्हा तू तर त्यांच्यासोबत जायला स्पष्ट नकार दिला होतास.
तुझ्या सासऱ्यांनी तर आमच्या समोर हात जोडले होते, परंतु आम्ही देखील तुझ्या बोलण्यात येऊन त्यांना नको नको ते सुनावलं आणि घरातून त्यांचा अपमान करून त्यांना हाकलून लावलं. आता जाऊन त्यांच्याकडून माफी मागू. तेव्हा पप्पा, माझी चूक झाली. आता जे झालं ते झालं, परंतु तुमच्या मुलीसाठी तुम्ही तिथे जाऊन माफी तर मागू शकता ना. कविताची आई म्हणाली, जर आपण झुकतं माप घेतलं तर आपल्या मुलीचा संसार उभा राहील, तर यापेक्षा चांगलं काय असू शकतं. आणि तसंही इतकं मोठं काही झालं देखील नव्हतं. दीपक फक्त इतकंच म्हणाला होता की सुनबाई या नात्याने तिला तिच्या सासू सासऱ्यांची सेवा करावी लागेल. तेव्हा कविता म्हणाली, हो बाबा, मी त्यांची खूप सेवा करेन. तुम्हाला कधीच तक्रारीची संधी देणार नाही. हे ऐकून कविताचे पप्पा म्हणाले, आपल्या मुलीने तर अगदीच बालिशपणा दाखवला आहे. तिच्या बोलण्यात येऊन आपणच मूर्खासारखे वागलो. जेव्हा तिचे सासरे घ्यायला आले होते तेव्हा हिला त्याच वेळेला पाठवलं असतं तर हे प्रकरण इतकं वाढलं नसतं. दुसऱ्याच दिवशी कविता आणि तिचे आईवडील जयराम भाऊंच्या घरी पोहोचले आणि कविता रडत रडत तिच्या सासू सासऱ्यांचे पाय पकडून माफी मागू लागली. तेव्हा तिचे सासरे जरा रागातच म्हणाले, पण बाळा, तुझी काय चूक आहे. चूक तर आमची होती. चुकीचे आम्ही होतो, जे रोज तुला मारहाण करत होतो, तुझ्याकडून हुंडा मागत होतो आणि तर त्यात भरीसभर तुला धक्के मारून घराच्या बाहेर देखील हकललं होतं. काय भाऊ, हेच सांगितलं होतं ना तुम्ही पोलिसांना. तेव्हा कविताचे वडील म्हणाले, नाही भाऊ, असं बोलून आम्हाला लाजवू नका. चूक आमच्याकडून झाली आहे, खूप मोठी चूक झाली. तेव्हा नंदाताई हात जोडून म्हणाल्या, हे बघा भाऊ, आधीच तुमच्यामुळे आम्हाला खूप त्रास सहन करावा लागला आहे. माहीत नाही किती रात्री आम्ही जागून घालवल्या आहेत या कोर्ट केसमुळे. आमची इज्जत गेली ती वेगळीच. लोकांनी आम्हाला काय काय नाही ऐकवलं आणि तुम्ही लोकांनी देखील आम्हाला नको नको ते ऐकवलं. आता कुठे जाऊन तुम्हाला आमच्या मुलाच्या सरकारी नोकरीबद्दल समजलं तेव्हा तुम्ही लगेच आमच्याकडे माफी मागायला आलात. जेव्हा हे सगळं चालू होतं त्याच वेळेला दीपक घराच्या आत आला आणि स्वतःच्या समोर कविताला पाहून स्वतःवरचा ताबा हरवून म्हणाला, आमच्यासोबत इतकं सगळं करून तुझी हिंमत कशी झाली इथे येण्याची. तो मोठ्या आवाजात म्हणाला. हे ऐकून कविताचे वडील हात जोडून म्हणाले, मला माहीत आहे बाळा, तुझा राग अगदी योग्य आहे, परंतु जमलं तर आम्हाला आणि आमच्या मुलीला माफ कर. तेव्हा जयराम भाऊ म्हणाले, हे बघा भाऊ, तुमच्या मुलीने जे काही केलं ते अगदीच मूर्खासारखं केलं, परंतु तिची साथ देऊन तुम्ही तिचा थाटलेला संसार मोडलात. मुलं तर चुका करतात, परंतु आईवडिलांनी त्यांना समजावलं पाहिजे. त्यांची साथ देऊन त्यांना आणखी मोठी चूक करण्यासाठी कधीही प्रोत्साहित करू नये. ठीक आहे, आता आपल्या नात्यांमध्ये एक अशी गाठ पडली आहे जी गाठ उघडणं शक्य नाही आणि तसंही आम्ही दीपकचं लग्न एका ठिकाणी ठरवलं आहे. त्यामुळे चांगलं हेच असेल की तुम्ही आम्हाला माफ करा आणि इथून निघून जा. त्यांचं हे बोलणं ऐकून कविता त्यांचे पाय पकडून म्हणाली, आई बाबा, मला माफ करा, मला एक संधी द्या, शेवटचं मला माफ करा. मी तुम्हाला कधीही परत तक्रारीची संधी देणार नाही. तेव्हा दीपक म्हणाला, घटस्फोटाचे कागद तर तूच पाठवले होतेस ना, मग आता इथे काय घ्यायला आली आहेस. आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, नाहीतर चांगलं होणार नाही. हे ऐकून कविताचे वडील हात जोडून म्हणाले, ठीक आहे बाळा, आम्ही चूक केली आहे तर त्याचे परिणाम भोगावेच लागतील, आम्ही निघतो. असं बोलून ते तिथून जाण्यासाठी मागे वळले. तेव्हा जयराम भाऊ म्हणाले, थांबा. आणि मग नंदाताई त्यांच्याकडे पाहत म्हणाल्या, दीपकच्या स्थळासाठी आम्ही फक्त होकार दर्शवला आहे. जर आम्ही त्यांना नकार दिला तर जास्तीत जास्त आमची थोडी बहुत बदनामी होईल, परंतु सुनेच्या चुकीसाठी तिला माफ न करून आज आपल्या दोन्ही कुटुंबातील नातं कायमस्वरूपी संपून जाईल आणि हे खूप मोठं पाप ठरेल. हो नंदा, तू अगदी ठीक बोलतेस, परंतु दीपक यासाठी तयार होईल का. आता सगळ्या लोकांच्या नजरा दीपकवर होत्या, पण तो शांत होता. त्याची काही क्षणाची शांतता सर्वांसाठीच काळजीची ठरली. त्याने नजर वर करून कविताकडे पाहिलं आणि म्हणाला, खरं सांगू का कविता, तर मला तुझ्यापासून कधीच वेगळं व्हायचं नव्हतं, परंतु तू माझ्या आईवडिलांसोबत जे वागत होतीस ते मी सहन करू शकलो नाही. परंतु मला आनंद आहे की तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली. चूक तर कुठे ना कुठे माझ्याकडून देखील झाली होती की मी रागात तुझ्यावर हात उचलला. परंतु कविता, आता तू माझ्या आयुष्यात पुन्हा परत ये, मला तुझी गरज आहे. दीपकचं हे बोलणं ऐकून पूर्ण घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. भूतकाळात झालेल्या चुका दोन्ही परिवारांनी वेळेनुसार सुधारल्या होत्या. मित्रांनो, तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका.